नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये। आजचा विषय काय, तर आज खूप आनंद होतोय तुम्हाला दाखवताना की आज आम्ही आमच्या शेतामध्ये उभे आहोत। तर आम्ही जे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जी लागवड केली होती गोष्टींची, ते आहे हे सगळं। आणि आता काय तुम्हाला मी दाखवते, 2च मिनिटं। तर हे बघा, यात्रेनिमित्त देवाला फुलाचे हार बनवणार आहेत। तर हे शेतातली फुलं आहेत। हे वाटाणा शेतातला एक, म्हणजे तुम्ही बुट्टी बघू शकता की याची पाटी जी आहे, बुट्टी किंवा भांड जे आहे ते बेसिकली केवढं मोठं आहे। वाटाणे आहेत, मिरची आहे आणि फुलं आहेत आपली झेंडूची। तर हे सगळे ऑर्गॅनिक आहे। ह्याच्यामध्ये आई सांगतील, आई कोणत्याही प्रकारचा फवारणी गेलेली आहे का ह्याच्यामध्ये? आणि हे बघा, ही कांद्याची पात अशी आली आहे भरगत सुंदर अशी। तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते मित्रांनो मी। तर इथे कोण लपून बसलेला आहे, तर हे आपले फ्लावर बाई। एवढी छान फ्लावर आली आहे तुम्हाला सांगू, हे बघा एवढी सुंदर। हा मला मान्य आहे की इथे कीड वगैरे लागले, बट स्टील ह्याच्यामध्ये कोणत्याही औषधाची फवारणी केली गेलेली नाही आहे, सो कीड लागणं हे खूप 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 नॉर्मल आहे। आणि हे बघा, हे आपले टोमॅटो आहे, अशी पूर्ण टोमॅटोची रांग आहे। एवढे सुंदर सुंदर टोमॅटो आलेत, हे बघा। तर गावचे दोन्ही गाल लाल झालेत पूर्णपणे। राव इकडे बघ। लाल चेरी माझं लाल चेरो। तर मंडळी, जे लोक आम्हाला विचारतात की गावाला जाऊन काय भेटतं, किंवा जे लोक आजकाल ज्या मुली म्हणतात की आम्हाला मुंबईचा पाहिजे, पुण्याचा पाहिजे, पण शेतकरी नवरा नको, तर मी तुम्हाला सांगते, ही त्याची सगळ्यात मोठी कमाई आहे। आणि मी आईला विचारते, आई तुम्हाला कसं वाटतं की स्वतःची छान छान भाजी पिकवल्यानंतर ताजी ताजी भाजी काढून आणून करणे खूप 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 मोठं समाधान आहे आयुष्याचं। आणि तब्येतीसाठी केवढं, म्हणजे केवढं चांगलं आहे हे सगळं, की ऑर्गॅनिकली तुम्ही सगळं खाऊ शकता। तर सगळ्यांना प्रत्युत्तर हेच की आम्हाला गावाला येऊन आमच्या तब्येतीमध्ये खूप 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 सुधारणा भेटलेली आहे। तर स्टे ट्यून्ड विथ बाईक आई, अशाच अजून नवीन व्हिडिओजसाठी धन्यवाद।